गीता अध्याय 17 श्लोक 21 यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतं यत्तु प्रत्युपकारार्थम यवर आघात य बरोबर अर्धा त म्हणायचा, तूवर आघात घ्यायचा त्याच्याबरोबर अर्धा प्र म्हणायचा आणि प्रवर आघात घ्यायचा त्याच्याबरोबर त्यू म्हणायचा. यत्तु प्रत्युपकारार्थम अनुस्वाराचा अर्धा म. फलमुद्दिश्य वा पुनः मूवर आघात मू बरोबर अर्धा द म्हणायचा, दीवर आघात घ्यायचा दी बरोबर अर्धा श म्हणायचा. फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं रीवर आघात क्लीवर पण आघात अनुस्वाराचा अर्धा न. परिक्लिष्टं तद्दानं तवर आघात अनुस्वाराचा म. राजसम अनुस्वाराचा म. स्मृतम शेवटचा म अर्धा आहे. यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः 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 दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतं 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 यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतं. संधी विग्रह. यत् तु प्रत्युपकारार्थं फलम् उद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तत् दानं राजसं स्मृतं. यत् म्हणजे जे, तू म्हणजे परंतु, प्रत्युपकारार्थम म्हणजे पुन्हा त्याच्यातून काहीतरी मिळावं ह्या आशेने किंवा उपकारांची परतफेड म्हणून. प्रत्युपकारार्थम हा सामासिक शब्द आहे. प्रत्युपकाराय इदम इति प्रत्युपकारार्थम चतुर्थी तत्पुरुष समास आहे. फलम म्हणजे फळ, उद्दिश्य म्हणजे काहीतरी उद्देशाने किंवा दृष्टी ठेवून, वा म्हणजे किंवा, पुन्हा म्हणजे पुन्हा, दीयते म्हणजे दिले जाते, तत् म्हणजे ते, दानम म्हणजे दान, राजसम म्हणजे राजस, स्मृतम म्हणजे म्हटले जाते. अन्वय. तू यद्दानं परिक्लिष्टं च प्रत्युपकारार्थं वा फलम् उद्दिश्य पुनः दीयते तद्दानं राजसं स्मृतं. परंतु जे दान क्लेशपूर्वक देताना देणाऱ्याला अत्यंत क्लेश होतात किंवा त्याला द्यायचं नसतं आणि तरीसुद्धा ते द्यावं लागतं, तसेच प्रतिउपकाराच्या आशेने किंवा त्यातून पुन्हा आपल्याला काहीतरी फळ मिळावं ह्या अपेक्षेने अथवा फळावर दृष्टी ठेवून दिले जाते ते दान राजस दान असे म्हटले आहे. च्या श्लोकात आपण सात्विक दानाचं
स्वरूप बघितलं की मी देणं हे माझं कर्तव्य आहे, ह्या भावनेने दिलं जातं. योग्य देशी, योग्य काळी आणि पात्र व्यक्तीला पुन्हा उपकाराची अपेक्षा न ठेवता किंवा जो प्रतिउपकार करू शकणार नाही अशा व्यक्तीला जे दान दिलं जातं ते सात्विक दान असतं. अर्थातच जे दान योग्य देशात, योग्य काळात किंवा जिथे त्याचा तुटवडा आहे अशा वस्तू दान देणे हे सात्विक दानाचं स्वरूप सांगितलं. भुकेलेला अन्न, अनाथाला, दुःखी, रोगी आणि असमर्थ व्यक्तीला अन्नदान, वस्त्रदान, औषधीदान हे उत्तम दान सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे विद्वान, श्रेष्ठ, ब्राह्मण इत्यादी समाजाचं हित करणारे संत अशा श्रेष्ठ चरित्राच्या व्यक्तींना जरूर दान द्यावं. ते पवित्र आणि पात्र व्यक्ती समजल्या जातात. दिलेल्या दानातून अजून काहीतरी फळ मिळावं अशी अपेक्षा ठेवू नये, हे सात्विक दानाचं स्वरूप आपण बघितलं. आता ह्या श्लोकामध्ये राजस दान कसं असतं ते भगवंत सांगतायत. राजस दान मुळात कधी दिलं जातं? जेव्हा काहीतरी प्रतिउपकाराची अपेक्षा असते, तेव्हा काहीतरी त्यातनं फळ मिळणार असेल तरच दान दिलं जातं. शाळेमध्ये प्रवेश मिळावा म्हणून जे काही दान दिलं जातं ते अशा स्वरूपाचं दान असतं की दिसायला तर ते दान दिसतं, पण त्याच्या बदल्यात त्या शाळेमध्ये मुलांसाठी प्रवेश हवा असतो. म्हणजे ह्याला खरं दान म्हणता येणार नाही, हा तर व्यवहार झाला. मी हे देतो, तू मला हे दे. वरिष्ठांकडून बदली होऊ नये किंवा बढती मिळावी यासाठी वरिष्ठांना भेटीच्या स्वरूपात अनेक दानं दिली जातात. पण त्या दानांच्या मागे काहीतरी उद्देश असतो आणि असं दान हे राजस दान सांगितलं गेलेलं आहे. अगदी दानातून पुण्य मिळावं ही अपेक्षा असणं सुद्धा राजस दानाचंच स्वरूप आहे. दान देणं हे आपलं कर्तव्यच आहे. आपल्याकडे जे जास्त आहे ते ज्यांच्याकडे नाही त्यांना दिलं पाहिजे. पण तो भाव बाजूला ठेवून मी आत्ता हे दिलं की ह्याच्या बदल्यात मला भरपूर मिळेल ही अपेक्षा ठेवणं हे राजस दान म्हटलं गेलं आहे. राजस्थानाचं अजून एक वैशिष्ट्य असं की ते दान देताना देणाऱ्यालाही आणि घेताना घेणाऱ्यालाही अत्यंत कष्ट होतात. आपल्या घरांमध्ये खूप ठिकाणी असं दिसतं की कुणाच्या लग्नामध्ये कुणी काय आहेर दिला होता हे लिहून ठेवलेलं असतं आणि त्याची परतफेड म्हणून त्या व्यक्तीला तसंच गोष्टी दिल्या जातात. राजस व्यक्ती जी असते तिला दान द्यायला फारसा आवडत नाही, त्याला घ्यायला आवडतं. पण समाजामध्ये आपली प्रतिष्ठा व्हावी, लोकांनी आपला सन्मान करावा, आपली प्रशंसा करावी, ह्या दानातून आपल्याला पुढे स्वर्गप्राप्ती व्हावी, ह्या प्रकारचा काही ना काहीतरी उद्देश त्याच्या दान देण्यामागे असतो. घरामध्ये सत्यनारायणाची पूजा करायची आणि एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला त्या पूजेसाठी जेवायला बोलवायचं, जेणेकरून पुढे तो आपलं काहीतरी काम करेल. अशा प्रकारची जी दानं आहेत ती राजस दानं आहेत. किंवा एखाद्या संस्थेला दान द्यायचं आणि त्या संस्थेमध्ये आपण अमुक एक इतकं दान दिलं अशी पाटी लावायला लावायची, हे सुद्धा सत्कारमान पूजार्थ दिलेलं दान आहे. आजच्या काळात आपण बघतो की कित्येक वस्तू अशा आपल्याला मिळालेल्या असतात की ज्यांचा काहीही उपयोग नसतो. आजच्या काळात उपयोगात न येणाऱ्या अनेक वस्तू एकमेकांना दिल्या जातात की ज्यांचा खरंच काही उपयोग नसतो. देताना देणाऱ्यालाही फार कष्ट होतात कारण त्याला द्यायचंच नसतं, पण तरीसुद्धा द्यावं लागतं म्हणून त्यालाही कष्ट होतात आणि नंतर अशा मिळालेल्या गोष्टी
ठेवायच्या कुठे किंवा त्याचा उपयोग काय करायचा हा मोठा प्रश्न असतो. आता एखादी व्यक्ती काहीच देत नसेल तर त्यापेक्षा राजसदान परवडलं. काहीतरी कारणांनी का होईना ती व्यक्ती काहीतरी द्यायला शिकते. पण राजसदान जर आपण देत असू तर त्याचा आपण शोध घेतला पाहिजे आणि अशा प्रकारचं फळाच्या उद्देशाने किंवा देत असताना जर तुम्हाला स्वतःला कष्ट होत असतील तर अशा प्रकारचं दान देऊ नका. सात्विक दान देण्याचा प्रयत्न करा. जिथे तुम्हाला कुणी लक्षात सुद्धा ठेवणार नाही अशा गरजवंत व्यक्तीला दान द्या. ज्याचा सर्वात जास्त उपयोग केला जाईल अशा वस्तू दान द्या. तहानलेल्याला पाणी, भुकेलेल्याला अन्न, उघडा आहे किंवा ज्याच्याकडे वस्त्र नाही अशा व्यक्तीला वस्त्र हे उत्तम दान आहे. पण ज्याचं आधीच पोट भरलं आहे त्याला अजून खा म्हणून आग्रह करायला जाऊ नका. ज्याच्याकडे आधीच खूप गोष्टी आहेत अशा व्यक्तीला तीच वस्तू अजून एक दान द्यायची हे करू नका. आजच्या काळामध्ये चांगली सुबत्ता आलेली आहे त्यामुळे ज्याला जे हवं ते तो बाजारातनं विकत घेऊन येतो. आपण दिलेली वस्तू उलट त्याच्या घरात जाऊन अडगळ होण्यापेक्षा पैशाच्या रूपात किंवा धनाच्या रूपात भेटी द्या असं मला खरं वाटतं. किंवा वयस्क लोक आहेत त्यांना वस्तू देण्यापेक्षा त्यांना वेळ द्या, त्यांची विचारपूस करा. त्यांना जर काही आवश्यकता असेल, त्यांना सोबतीची आवश्यकता असेल तर ती सोबत करा. वेळेचं दान हे उत्तम दान आहे आजच्या काळात असं मला वाटतं. खूप ठिकाणी अशा व्यक्ती असतात की त्यांच्याशी बोलणारंही कोणी नसतं. अशा व्यक्तींना तुम्ही तुमच्या वेळातला वेळ जर दिलात तर ते खूप मोठं चांगलं दान होईल, सत्पात्री दान होईल. असो, राजस दान कसं असतं हे आपण ह्या श्लोकात बघितलं. काहीतरी फळाची अपेक्षा ठेवून मान मिळावा, प्रशंसा, प्रतिष्ठा, स्वर्ग इत्यादी उत्तम फळं मिळावी ह्या उद्देशाने जे दान दिलं जातं आणि देताना देणाऱ्याला आणि घेताना घेणाऱ्याला जे दान कष्टप्रद असतं असं दान राजस दान सांगितलेलं आहे. अजिबात न देण्यापेक्षा राजसदान दिलेलं परवडलं. पण आपण स्वतः जर राजसदान देत असू तर त्या राजसदानातनं उन्नत व्हायचं आहे आणि सात्विक दान देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता तामसदान कसं असतं ते आपण उद्या बघूया. तामसदानाला दान म्हणायचं का नाही हे पण तुम्हीच ठरवा. आजचा श्लोक एकदा म्हणूया आणि थांबूया. यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतं. हरि ओम तत्सत्.